नागपूरमधील भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उमेदवारीचा सस्पेन्स अखेर संपलाय. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट अर्जाचे वाटप करण्यात आले. अर्ज हातात आल्यानंतर पक्ष कार्यालयात वेगवेगळे चित्र पाहायला मिळाले. काही उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता, तर काहींच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती. कार्यालयाबाहेर आल्यानंतर अनेक उमेदवारांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. मी तसं 15 वर्षापासून काँग्रेसची कार्यकर्ता आहे. मी नेहा राकेश निकोसे ना माझे पती राकेश निकोसे. आम्ही 15 वर्षापासून काँग्रेसचे कर्मठ आणि निष्ठावान कार्यकर्ता होतो. 2017ला मला काँग्रेस पक्षाने तिकीट दिली आणि मी 2017ला 2,500-3,000 लीडनी जिंकून आली होती. सडनली आम्ही आता माहोल चालू आहे त्या याच्यामध्ये आम्ही तिकीट मागायला गेलेलो आहे. आम्ही उमेदवारी भरली होती काँग्रेसमधून, पण त्यांनी मला नकार दिला आणि माझी तिकीट काढून दुसऱ्याला दिलं. तर हे कुठे ना कुठे माझ्यासोबत अन्याय झालेला आहे. म्हणून मला आता इथपर्यंत यावं लागलं आणि बीजेपी जॉईन आज महापालिकेचा रणसंग्राम. कांग्रेस अपनी गलतियों का भुगतान भुगतने के लिए अब तैयार रहे. हमने साहब को समझाया थे, नितिन राउत साहब को, क्योंकि हमने जो काम किए 10 साल से वो जनता के बीच में जनता के हित के काम किए थे. पर कांग्रेस पार्टी में ऐसा क्या हो रहा है कि नितिन राउत साहब अपनी मर्जी से है ना लोगों को टिकट बांट रहे. जो काम करने वाले लोग हैं उनकी इज्जत ही कांग्रेस में नहीं हो रही, तो कांग्रेस ने करना क्या. तो ऐसे कार्यकर्ताओं को अभी बीजेपी ने समर्थन किया और हम भी अब बीजेपी के साथ में खड़े रहेंगे. और ऐसे जो गद्दार कांग्रेस में जो नेता है जो जनता के हित में बात नहीं कर रहे, उनके खिलाफ अभी रोड पे उतर के हम बताएंगे कि बीजेपी में जाने के बाद हम लोग किस तरह से काम करते हैं और बीजेपी किस तरह से आम नागरिक को सपोर्ट करने का काम कर रही है, वो अभी हम दिखाएंगे. महापालिकेचा रणसंग्राम. मैं हमारे गडकरी साहब जी का धन्यवाद करना चाहूँगी, हमारे मुख्यमंत्री जी, हमारे पालक मंत्री बावनकुळे जी का धन्यवाद करूँगी कि उन्होंने मुझे फिर से एक चांस दिया. शहर अध्यक्ष हमारे दया भैया, प्रवीण जी डटके, हमारे संजय जी भेड़े, इनका सबका धन्यवाद करूँगी. उन्होंने मुझे फिर से एक बार मौका दिया ताकि मैं अपने प्रभाग का फिर से अपने प्रभाग की फिर से जिम्मेदारी निभाऊं. और मैं बताना चाहूँगी कि हमारे प्रभाग में 70% काम अभी तक हुआ है और अभी जितना भी 30% काम बचा है आने वाले 5 सालों में हम उसे पूरा करेंगे. और मैं जनता से अपने लिए आशीर्वाद मांगूंगी कि जिस तरह उन्होंने पिछले 10 साल में मुझे आशीर्वाद दिया, इस बार भी मुझे. महापालिकेचा रणसंग्राम. नंदा श्रावण येवले, प्रभाग 28 ब. इथून लढणाऱ्या पक्षाने माझ्यावरती जबाबदारी टाकली आहे. मी पूर्णपणे पार पाडेल. तुमच्या पॅनलला कोण कोण आहे काय सांगा. माझ्या पॅनलला पिंटू झलके, नीता ठाकरे, किरण दाते. आणि काय तुम्ही काम करणार, कसं तुमचं नियोजन राहणार. मी आतापर्यंत समाजसेवा म्हणून काम करतच आले आणि परत नगरसेवकही झाल्यावर मी काम करेल अशी माझी. महापालिकेचा रणसंग्राम. मी माजी नगरसेवक संजय अरुणराव चावरे, राहणार बिनाकी मंगळवारी. प्रभाग क्रमांक 5मध्ये भारतीय जनता पक्षानं आमच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि पुन्हा एकदा परत दुबार मला या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5मधून सर्वसाधारण गटातून आमच्या नेत्यांनी मला या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्याचा हा बी-फॉर्म आहे. आणि माझ्यासोबत या ठिकाणी पक्षाच्या वतीनं पक्षातर्फे महिला OBCमध्ये अभिरुचिताई राजगिरे आहेत आणि SC कॅटेगरीमध्ये लक्ष्मी दुर्गाताई हत्तीतेले आहेत आणि सेनेमधून कोणी गोखले म्हणून आहे, तेज प्रताप गोखले, त्यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षानं सेनेमध्ये युतीमध्ये दिलेली आहे. आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. माझे प्रेरणास्थान नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आणि माझे बंधू म्हणजे गॉड ब्रदर प्रवीणजी दटके, संदीपजी जोशी यांना खूप खूप हार्दिक धन्यवाद देऊ इच्छितो. महापालिकेचा रणसंग्राम. मला जनतेची सेवा करायचा एक संधी मिळाली आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने जर मी नगरसेवक झाली तर मी जनतेची सेवा करीन, आपल्या प्रभागाचा विकास करीन. कुठल्या प्रभागातून तुम्हाला उमेदवारी जाहीर करण्यात. प्रभाग 7मधून महिला ओपन. आणि तुमच्या पॅनलमध्ये कोण कोण आहेत. राखी मानवटकर, नवनीत सिंग तुली, ओमप्रकाश इंगडे आणि मीना संजय तरारे. महापालिकेचा रणसंग्राम. माझं नाव योगेश रुपराव पासपुरा. प्रभाग 13A मधनं मला तिकीट मिळालेली आहे. त्याचा बी-फॉर्म माझ्याकडे आता. आणि माझं काम जे आहे, जे नगरसेवकांनी फक्त रोड, लाईट आणि या गोष्टीकडे
न लक्ष देता माझं NGOचं बॅकग्राऊंड आहे, सोशल वर्कचं फील्ड आहे माझं. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी लोकांसाठी ज्याही योजना गव्हर्नमेंटच्या असतात, माननीय मोदीजी पंतप्रधान आपले देशाचे आणि देवेंद्र फडणवीस साहेब, नितीन गडकरी साहेब यांच्या माध्यमातून ज्याही योजना येतात जास्तीत जास्त, चाहे तो फुटपाथचा मुद्दा असो, महानगरपालिकेत दुकान लावण्यापासून की कोणाला CM फंड मिळवण्यापासून असो, सगळ्या मुद्द्यांवर आपण खूप सारे कामं करणार आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मी 55 दिवसाचे कार्यक्रम घेतले. त्या 55 दिवसाच्या कार्यक्रमात मी 5000 फॉर्म भरले. त्याच्यात मोलकरीण फॉर्मपासून ज्या योजना कधीच भेटल्या नाही त्या योजनांचे फॉर्म आम्ही तिथे भरले आणि त्या योजनांच्या सोबत पट्टे वाटपाचेही फॉर्म मी 900 ते 950पर्यंत ते फॉर्म मी स्वतः भरलेले आहे. एवढे मी काम माझ्या प्रभागात करून चुकलो आहे. काही लोकांना मी घरकुलच्या योजनाही दिलेल्या आहे, काही लोकांना भरपूर साऱ्या योजनांचा लाभ मी करून दिलेला आहे. पक्षातर्फे युवांना एक संधी देण्यात आलेली आहे. युवक काय आता या सोन्याचं संधी करून दाखवतील का सांगा? युवकांच्या माध्यमातून जे नवीन म्हणजे वेळेनुसार जे काळाची गरज असते त्यानुसार मुद्दे वेगवेगळे असतात, त्या मुद्द्यानुसार काम केलं पाहिजे. त्या मुद्द्यांनुसार आम्ही वस्त्यांमध्ये काम करणार आहे आणि मी स्वतः योगेश पाचपोर एज्युकेशन आणि हेल्थवर जास्त काम करेल असं मला मी खात्री देतो आतापासून. महापालिकेचा रणसंग्राम. सबसे पहले मैं तो प्रभाग क्रमांक 17 जो इमामबाड़ा जातरोड़ी एरिया है वहाँ से मैं माजी नगर सेवक हूँ और इस बार वहाँ पे आरक्षण महिला होने के कारण SC महिला होने के कारण मेरी मिसिस को भारतीय जनता पार्टी की तरफ से उम्मीदवारी दी गई है प्रभाग 17A से, अनुसूचित जाति महिला से. और मैं इसके लिए हमारे जो प्रभाग के हमारे जो नागपुर शहर के और महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री है श्री देवेंद्र जी फडणवीस साहब, केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी साहब, हमारे शहर के अध्यक्ष दयाशंकर जी तिवारी जी, आमदार प्रवीण दटके जी, आमदार संदीप जी जोशी जी और जितने भी हमारे वरिष्ठ नेतागण हैं सभी का मैं धन्यवाद करता हूं. और जो विश्वास पार्टी ने हमारे पे जो दिखाया है AB फॉर्म देके, और निश्चित ही आने वाले 15 तारीख को भारी बहुमत से ये सीट चुन के निकलेंगी ऐसी मैं अपेक्षा रखता हूँ. आपके पैनल में कौन थे? हमारे पैनल में अभी हाल ही में जो पक्ष प्रवेश किए मनोज साबड़े जी जो कांग्रेस के थे, उनको ओपन से उम्मीदवारी दी गई है. ठीक उसी प्रकार SC महिला से मेरी मिसेस श्रद्धा विजय चुटेले, इनको उम्मीदवारी दी गई है. ठीक उसी प्रकार OBC का जो आरक्षण है पुरुष का, उसमें जो हमारे साथ में सहकारी नगर सेवक थे 2017 में प्रमोद जी चिकले, उन्हें उम्मीदवारी दी गई है. और ठीक दक्षिण से धर्मारे अमर धर्मारे उसकी मिसेस को, या उनकी अभी नाम उसमें दिखा नहीं मुझे, लेकिन उनकी मिसेस या उनकी माता जी, उनको उम्मीदवारी ओपन महिला में दी गई है. महापालिकेचा रणसंग्राम. मी माया अरविंद हाडे, प्रभाग 36 OBC महिला ब या प्रभागातून मला सोनेगाव या प्रभागातून मला उमेदवारी मिळालेली आहे. माझ्यासोबत ओपन महिला आहे शिवानी दाणी, नंतर ओपन पुरुष आहे ईश्वर ढेंगळे आणि SC पुरुष आहे अमोल श्यामकुळे. या सगळ्यांसोबतच मला काम करायचं आहे आणि जे प्रभागातले प्रॉब्लेम्स आहे ते आम्ही सर्व मिळून सॉल्व्ह करू. पक्षाने तुम्हाला नवीन जबाबदारी दिलेली आहे, कसं तुम्ही नेमकं पार पाडणार? पक्षाने नवीन जबाबदारी दिलेली आहे आणि ते अगदी व्यवस्थितरित्या जसं जसं लोकांमधून मागण्या येतील त्याप्रमाणे आम्ही त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करू. समस्या आणि माझं 38 वर्षांचं काम आहे, संघटनात्मक काम मी उभं केलेलं आहे. BJP जिथे नव्हती तिथे आम्ही पक्ष संघटन मजबूत केलेलं आहे आणि बूथ लेवलपर्यंत सर्व काम केलेलं आहे. त्याच्यामुळे पक्ष संघटन कसं आहे हे मला पूर्णपणे कल्पना आहे त्याची आणि त्यानुसार आमचे कामं राहतील. महापालिकेचा रणसंग्राम. 15 प्रभागातून उमेदवारी दिलेली आहे. पक्षाने ही जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्याला मी पूर्णपणे खडी उतरलेलं आहे याचं मी आश्वासन देते. आणि जी काही नाराजी आहे हे मला कळलं, इथे आल्यावरच कळलं मला पण ती नाराजी पण लवकरात लवकर दूर करेल एवढंच आश्वासन देते. तुमच्या पॅनलमध्ये कोण सोबत आहेत तुमच्या आणि काय तुम्ही हे मी सगळेच माझ्या पॅनलमध्ये कसे येतील हेच मी पुढे तुम्हाला दाखवलं आहे. तीच एकशक्ती, तीच कशी एकत्रितता करता येईल तोच समन्वय मी साधील आणि तो तुम्हाला लवकरच दिसेल. पॅनलला कोण कोण सोबत आहे तुमच्या? पॅनलला विनय दाणी आहे, हिरणबारजी आहे आणि पाटील मॅडम आहेत. त्याच्यामुळे आम्ही सगळेच मिळून त्याच्यावर कार्य करतो. सुनीलजी हिरणबार आहेत, विनयजी दाणी. माझं नाव मी धनश्री देशपांडे, प्रभाग 15क मधनं उमेदवारीचा अर्ज दाखल. महापालिकेचा रणसंग्राम. आज आम्हाला
प्रभाग क्रमांक 4मधून उमेदवारी दिली आहे. मी शेषराव शंकरराव गोतमारे आणि OBCमधून लढत आहे, उमेदवारी दिली आहे. आणि ह्या ज्या आहे सौ निरंजना महेश पाटील यांना पण 4मधून उमेदवारी दिली आहे. आणि ह्या अनुसूचित जाती अमधून ह्या लढत आहे. मागच्या वेळेस पण आम्ही 2 नगरसेवक होतो, उत्तरमधनं आणि पूर्वमधून मनीषाताई अतकरे आणि राजकुमार सेलोकर होते. परंतु आता रामदास शाहू यांना तिकीट देण्यात आलं आहे. महापालिकेचा रणसंग्राम. सबसे पहले तो नमस्कार, जय भीम. मैं राखी संदीप मानवटकर, प्रभाग 7 से अनुसूचित महिला से मेरा नाम घोषित हुआ है उम्मीदवारी. और हमारे साथ 4 जन हैं पैनल पे, माननीय नवनीत सिंह जी तुली, संजय जी तरारे, ओम प्रकाश जी इंगड़े. और किस प्रकार से आप काम करेंगे, पक्ष को कैसा मजबूत करेंगे? टिकट तो आज जो मिली है ये तो एक हमारा अचीवमेंट है, और पार्टी ने जो हम पे विश्वास दिखाया है तो उसको हम बहुत बेहतरीन तरीके से दिखाएंगे. और काम करने की बात कहे तो भारतीय जनता पार्टी में टिकट की ज़रूरत नहीं है. हम वार्ड अध्यक्ष थे तब से हम काम करते हुए आए हैं और आगे इससे ज़्यादा काम करेंगे ऐसे. थैंक यू.